जय श्रीराम. आज थोडासा व्यायाम केला, सकाळी उठून इतकं भारी वाटतं का ना, फ्रेश चालू समजा झालो. आणि त्याच्यानंतर थोडासा वॉर्मअप केला, त्याच्यानंतर थोडेसे डिप्स मारले, होत नव्हते तरी बी हाणले. मग आईला दिवसांनी काय सांगा, इतकं वेट आणि इतकं हे झाले का नाही, त्या पायी तर काय तर करावं लागेल का नाही तुम्ही सांगा ना. मग त्याच्यानंतर मग थोडंसं दंडबैठक मारले. आता चाललो घरी, बघू पुढचा प्लॅन काय करायचे काय नाही ते. जावं लागेल कुठं जर कामं मला नसतात. 2025 तर गेलं, 2026मध्ये पण असंच फालतू बसून राहायचं लय अवघड आहे मित्रांनो. काय बरं का, ज्या लोकाला वाटते का नाही मी काय करणं झालं, मी ठरलेलो. फक्त वेळ आणि टाईम आहे त्या गोष्टीला. थोडासा वेळ लागेल, पण वेट अँड वॉच. 2025 तर गेलं, 2026 आहे. काय तर करा, कॉन्टेंट क्रिएट करा, नसता काय तर फोकस करा स्टडीवर. तर असंच घरी बसून जर झोपलो का नाही तर लई जिंदगी छाट आहे माहीत आहे का. मी कधी ना उठणारा पोरगा आज रोज डिसिप्लिन उठलेला, रोज उठून व्यायाम एक्सरसाइजवरून वरून ब्लॉग बनवायला. काय सांगू तुम्हाला, काय तर करा मित्रांनो, लय भारी लाईफ आहे. फक्त बसून आणि झोपून कशा मागे टाईम वेस्ट करू नका. स्वतःवर फोकस करा आणि स्वतःला बघा थोडंसं, समजाल ना. आणि काय बरं का, जिंदगीचे 5 वर्ष माझे फक्त अशातच गेलेत की लोक काय म्हणतील, लोक कसे बघतील आणि काय बघतील. लोकांचा विचार कधी करू नका, लोक छिन्नाला असतात. आता बी सांगलं, नंतर बी सांगितलं, फक्त स्वतःवर फोकस करा. जेव्हा त्यांना झाल्यावर कळेल का नाही, तीच लोक तुमच्यापासून टाळे वाजवतील बरं का. लोकांचा विचार अजिबात करू नका, समजलं ना भाऊ. कॉन्टेंट क्रिएट करायला आपण हलवा थोडी करणं झाला, थोडासा वेळ लागेल. थोडे लोक हसतील, थोडे मित्र चिडवतील, काय करतील, त्यांच्यावर फोकस करू नका. फोकस ऑन युअर गोल. आणि काय ना काय होईल भविष्यात. फक्त तुम्ही जिद्दीनं त्याच्यावर हे करा, फोकस करा, माहीत आहे का. लोकांकडे भरोसा करू नका, लोकांवर तर विश्वासच करू नका. तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं करत राहायचं. मी जसं करलेलं ना, उचलाय ते ट्रायपॉड मोबाईल असं बोलत राहायचं बिंदास. काय त्याच्यात लय अवघड नसतं मित्रा. कर झोपून लय जिंदगी झाट होत्या बरं का. 5 वर्ष असेच वाया गेलेत माझे. वाटलं स्टोरी कुठून आणू, पण नंतर वाटलं बाबा कसं होईल कसं नाही, कसं व्हायचं काय होतं आपोआप, माहीत आहे का. कसं बी केलं जर पुढे चलून रोज येऊन जर तुम्ही जर केलो कंटिन्युअसली तर होतंय. स्टोरी माइंडमध्ये त्या साऱ्या गोष्टी होत्यात, माहीत आहे का. असं जर मग होतंय उद्या करू म्हणून काहीच होत नसते बरं. चला मग भेटू अजून उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.